हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला थोडीफार काही शेती, काही इंटरेस्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघत राहा आजच्या घडामोडी, काय काय होते दिवसभरामध्ये, आम्ही काय काय करतो, काय काय नाही. इथं आमचे चुलता आणि चुलती म्हणजे आमचे काका आणि काकी यांची वावरातली खुरपणी चाललेली आहे. तर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप वर्षानंतर आमची भेट होते. भले आम्ही शेजारी शेजारी जरी राहत असलो पण त्यांना काही त्यांच्या मुलीची आठवण येत नाही. आणि त्या खूप लाजू राहिल्या आहेत आता व्हिडिओकडे पाहण्यासाठी. तर व्हिडिओ चालू आहे का की फोन नाही चालू? तर अशा प्रकारे त्यांनी खूप सुंदर असा नारळाचा बगीचा तयार केलेला आहे. खूप छान वाटतंय पाहून. खरं तर लांबूनच पाहायला खूप सुंदर वाटतंय. पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर, खूप छान. म्हणजे असं वाटतंय की एकदम गोव्याची फिलिंग. काय काका, आहे की नाही? एकदम असं कोकणात बिकनात गेल्यासारखं वाटतंय. हां, हे आयडिया कशी आली तुम्हाला? डायरेक्ट कुठून? श्रीगोंद्यावरून. श्रीगोंद्यावरून का? मग आता नारळ वगैरे अजून चालू झाले का? हे ना, म्हणजे आताशी चालू झाले ना? तिकडे काढत हां हां हां. नाही म्हणजे पण ही आयडिया तुम्हाला कशी आली असं? सांगितलं एक जणांनी लावायला, मग लावली. हां का? म्हणजे अजून पण चालू नाही झालेली असं? नाही. हां हां. आणि हा. 6 वर्ष झाले आता. 6 वर्ष झाले ना? 6 वर्ष लागलंय. हां का? अक्षय दिवशी लावली. हां, म्हणजे अक्षय तृतीयेला आता 6 वर्ष झाली म्हणायचे. या हा. नाही पण मस्त, म्हणजे एकदम असं एकदम वावरात आल्यानंतर एकदम गोव्याचाच फील येऊ राहिलाय मला. नाही पण ते काय मध्ये जर गेली तर लय भारी वाटतं. हा ना? मध्ये हां हां हां. पण काय तुम्हाला काय असं काय ज्याला जास्त काही करावं लागतंय का झाडांना काहीच वगैरे? नाही केलं अजून. काहीच करेल नाही का? फक्त लावून दिलेले ना? लावून दिलं, पाणी भरत बाय काहीच नाही. हा का? म्हणजे खत पाणी काही? नाही एकदा फक्त हे टाकलं होतं आपलं मीठ टाकेलं होतं. हां, 5 गोणे मीठ टाकले. 5 गोण्या मिठाचे. पंचायतला टाकायचं मिठाच्या. हां, आणि आंतरपीक तुम्ही घेत असाल ना पण पहिले आतमध्ये? घेत होतो, आता बंद केलं. पिकत किती दिवस घेतले? फ्लावर आम्ही लय दिवस घेतले असेल. हा ना? फ्लावर लय दिवस घेतले. हां हां. आणि त्याच्यामुळे हा. ना ही दाटे झाल्यामुळे ना सूर्यप्रकाश खाली मिळत नाही. एक अच्छा, हां, म्हणजे आंतरपीक पट जास्त घेता येत नाही. हा. आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाला मिळत नाही. हा. मिळाल्यामुळे याची गळ होऊन राहिली. हां याचे अंतर नियमानं 25 आहे. हां. आणि आपली जमीन कोणती आली? दांडगी आली. दांडगी, याला मुरमाड जमीन लागते मुरमाट, बरोबर. आणि मुळी ठोकरणारी जमीन लागते. हां हां. आपल्याकडे नाही येते, पण आम्ही लावले, प्रयोग केला. प्रयोग केलाय पण म्हणजे अजून सक्सेस होईलच किंवा नाही अजून त्याची काही गॅरंटी नाही. तर आणलं होतं ना आम्ही एक कृषी विद्यापीठातून तो माणूस. हां हां. तो म्हटला तुम्हाला वर्षभर थांबायला लागेल. अच्छा, तर अशा प्रकारे आमच्या चुलत्यांनी इथं नारळाचा पूर्ण बाग तयार केलेला आहे. अजून नारळ चालू तर झालेले नाही आहे, पण त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर ही शेतकऱ्याची हे आहे की ना, तो प्रत्येक वेळेला नव्याने काहीतरी सुरुवात करत असतो. मग त्याला ते यश येऊ अपयश येऊ, तो नेहमी नव्या नव्याने उभा राहत असतो दरवर्षी. तर कांदे थोडेसे राहिलेले आहेत काढायचे. ते उद्या पहिल्या पारगात काढून होणार आहे. पहिल्या पारगात म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये 12च्या आत काढून होतील. तर आम्ही आता डाळिंबाची शेती पाहायला चाललेलो आहे. तर आपले महाराज आपल्याला शेतीची थोडीशी फार माहिती देते डाळिंबाची. 10 वर्षानंतर आम्ही परत डाळिंबाचं उत्पन्न घेतलेलं आहे. 10 वर्ष नसणार आहे? हो, कंप्लीट 10 वर्ष झाले. 10 वर्ष आम्ही शेतीला पूर्णपणे डाळिंबाच्या पिकापासून आराम दिलेला होता. कारण की डाळिंबाचं पीक घ्यायचं म्हटल्यानंतर आहे ना, ते बरेच वर्ष पीक चालतं आणि त्याला एवढे केमिकल फवारले जातात ना की काही काळ आपल्याला त्या अरे 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 माती माती इकडे वा हो, इकडे हो पटकन. तर अरे बाप रे, हसते काय तू? पाय बघ, काय हे बघू बघू, पाय बघू तुझा. गाळी काही नाही. अरे नाही गाळा पाय बरोबर दाखव. तर खूप केमिकलची फवारणी केली जाते. म्हणून आहे ना, डाळिंबाचं पीक घेतल्यानंतर ना त्याला काही वर्ष आरामी, म्हणजे जमिनीला काही वर्ष आरामही दिला जातो. तर 10 वर्षानंतर परत एकदा पुनरावृत्ती केलेली आहे आम्ही डाळिंबाची. तर पाहूयात आपण डाळिंबाची शेती. तर ही आहे आपली डाळिंबाची शेती. बाग सेट केलेला आहे आणि पाणी भरलेले. आपल्याला नाही जाता येणार कदाचित एकदम आतमध्ये. तर दादा, कधी येईन डाळिंबाचं पीक, कधी येईन आता? हे सर्वप्रथम हा कॅमेरा मोबाईलच्या झाडांकडे. हां, हे बघा, हे कधीच्या नावात वावरात आलेले लोक ना हे असे करतात. काय हे? तर कॅमेरा बोलू, थांब रे भाऊ. आपल्या डाळिंब ह्या मापाचं सेटिंग झालेलं आहे. सेट झालेले एवढं ना, म्हणजे बऱ्यापैकी हे असे
आले. तर तुझ्या मागा म्हणजे केमिकलची शेती, हां तर मध्यंतरीच्या काळामध्ये काय होत होतं, त्यांना इथे काय आणलं आणि मग कमी खर्चामध्ये जादा उत्पादन कसं काढायचं या उद्देशानं शेतकऱ्यांनी जादा केमिकलचा वापर केला. आणि हळूहळू अप्रत्यक्षरित्या जरी दिसलं नाही तरी जमिनीचा जो कस असतो त्याचा लोप पावत जात असतो. आणि ही शेतकऱ्यांना ही गोष्टीची जाणीव झाली आणि त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी देशातले जैविक शेतीकडे वळाले. आणि आम्ही सुद्धा ही जी शेती बघितली ती जैविक स्वरूपामध्ये आणलेली धारणा करण्यासाठी. पण मधमाशीचा अभाव होता, तर आम्ही मधमाशी जादा आमच्या बागावर यावं आणि ती मरू नये, तिचं सुद्धा संगोपन व्हावं याच्यासाठी आम्ही जी फवारणी आहे ही पद्धतीने वापरली, जैविक पद्धतीने वापरली. जैविक पद्धतीने, जेणेकरून मधमाशी आपली सुरक्षित राहील. इव्हन आम्ही मधमाशीची पेटी सुद्धा एक स्वतः विकतच घेऊन टाकली, जेणेकरून फुलधारणा होईल या उद्देशाने. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आम्ही जैविक खतं, शेणखतं, सेंद्रिय खतं ह्या गोष्टींचा प्रोजेक्टच आम्ही स्वतःच घरी तयार केलेला आहे. त्यानंतर दुसरा जर बोलायचं ठरलं की याच्यामुळे काय होणार आहे की जे डाळिंब तयार होणार आहे भविष्यामध्ये, ठीक आहे, याला खर्च हा शाश्वत जास्त येणार आहे, कारण जैविक फवारणी किंवा रासायनिक फवारणीपेक्षा महाग असते. पण जे समाज किंवा जे जनता किंवा आपले नातेवाईक, म्हणजे आता देश म्हणलं किंवा खाणारी सगळे आपले नातेवाईकच आहे. आणि आमचे संत म्हणतात बरं का बा हे विश्वची माझं घर, विश्वाची माझी घर. हा, आणि जर हे विश्व माझं घर असेल तर या विश्वामधला प्रत्येक माणूस हा माझा आहे, प्रत्येक जीव आपला आहे. प्रत्येक जीव आपला आहे. आणि जर आमच्या बागातला हे फळ कोणतरी जीव खाणार आहे आणि जर केमिकलचा अतिवापर झाला तर त्याला ते नक्कीच शरीरासाठी अपाय किंवा घातक असणार आहे. तर मग आपण खाल्लं काय किंवा आपल्या इतर समाज बांधवांनी खाल्लं काय, तर ह्या उद्देशानं जवळजवळ आमच्या गाव किंवा आमचं पंचकृषी किंवा आमचा तालुका पूर्णपणे सध्या जैविक शेतीकडे वळालेला आहे. बस दुसरा मुद्दा असा आहे की जैविक शेती केल्यानं फायदा काय होणार आहे का आमच्या आजोबांनी, आमच्या पंजोबांनी ही वारसा हक्काने ही जमीन आमच्यापर्यंत आलेली. ज्या टायमाला आमचे पंजोबा, आमचे आजोबा हे पूर्णपणे जैविक शेती करायचे, म्हणजे याच्यामध्ये रासायनिक कुठलीच अभिक्रिया होत नसायची. त्याच्यामुळे जमिनी ह्या आम्हाला जिवंत असायच्या. पण त्यानंतरच्या काळामध्ये रासायनिक खताचा भडीमार झालेला आहे आणि या भडीमारामुळे ऑटोमॅटिक शेती ही काय म्हणतो आपण अकुंचित पावत चालली होती किंवा ती नापीक होत चालली होती. नापीक पावत चालली होती. आणि पण ह्या गोष्टी आमच्या ध्यानात आल्या का आमची शेती सुद्धा हळूहळू मरू राहिली केमिकलनी. आणि जर ही जिवंत शेती जर मरत असेल तर जिवंत माणसं सुद्धा मरायला ज्यादा टाइम लागणार. आणि होतंय ते रियालिटीमध्ये. पहिले लोक म्हणजे पहिले लोक 100 वर्ष जगायचे, 90, 100, 105 वर्षापर्यंत लोक जायचे, पहिले लोक जगायचे. आणि आता वयोमर्यादा काय झालेली आहे लोक जगण्याची, कोण 50-60 तर आहेच आहे, पण आजकाल 30-40च्या मध्ये लोकांना हार्ट अटॅक येतात ते किंवा वेगवेगळे आजार होतात ते. आणि हे सगळं कशामुळे, तर हे फक्त केमिकलच्या वापरामुळे, अतिवापरामुळे. डायरेक्टली इनडायरेक्टली ह्या सगळ्याचा अभाव आहे ना आपल्या बॉडीवरच होत चालतो. सगळ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहे खरं तर. पण सांगण्याचा एकच उद्देश की म्हणजे काय, एकच मुद्दा आहे हा की बाबा वयोमर्यादा खूप कमी झालेली आहे. लोक आता पहिल्यासारखी जगत नाही आहे, कारण की फक्त ह्या सगळ्या गोष्टी आपण जेवढं नॅचरल आणि जेवढं आपण जैविक खाऊयात ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि माझ्या मते थोडंसं लेट पण थेट आपण जे म्हणतो ना, तर जैविक पद्धतीकडेच आपण वळायला पाहिजे खरं तर, जेणेकरून आपल्या लेकरा बाळांना, आपल्याला स्वतःला आणि येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टींचं महत्त्व कळेल, तेही शिकतील. आणि बऱ्याच गोष्टी अजून नाही का, म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी. बघा आपण काय करतो, आपला मूळ उद्देश काय असतो आपल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा किंवा वडील आईचा, वडिलांचा, की आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही कमवून ठेवावं, खूप असं कमवून ठेवावं. मी फक्त एकच सांगतो का तुम्ही किती धन, पैसा, सोनं, नाणं जरी कमवून ठेवलं, पण तुम्ही योग्य प्रकारे जर आहार त्यांना दिला नाही, म्हणजे जैविक प्रकारचा आहार दिला नाही, तर तुमचं कमवणं हे शून्य असणार आहे. कारण तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी कमवताय, पण त्यांचं भविष्य तुम्ही अल्प करू राहिलेलं आहे. आणि हे बघा, हे आपण सुरुवात आपण केली पाहिजे. हे मोठे लोक जे आहेत पैशावाले, हे बघ यांच्या स्वतःच्या शेत आहे, हे स्वतः त्यांच्या शेतीमधले जैविकच खातात ते. पण बाहेर असतात ते, यांना जी परवडणार नाही ना स्वतःच्या जैविक शेतीमधून आपण स्वतः अन्न खावं. म्हणजे याच्यामध्ये मरतोय जर कोण असेल तर सर्वसामान्य माणूस.
आणि सर्वसामान्य माणूस मूळ जागला पाहिजे. आणि ह्या उद्देशानं आमच्यासारखे शेतकरी म्हणजे असंख्य शेतकरी काही पुन्हा जैविकतेकडे वळाले. आणि याचे 2 फायदे आहे, एक तर समाज जगेल आणि 2 माती जगेल. खूप मुद्द्याचं बोललं आहे दादा. समाज जगेल आणि समाजाबरोबर आपल्याला सगळंच वाचवायचं आहे. तर माती जगवणं खूप महत्त्वाचं आहे. माती आहे तर समाज आहे. तर समाज आणि तर आपण आहे. माती आहे तर जीव आहे. मेन म्हणजे माती आहे तर जीव आहे हे. कारण की हे सगळे जीव आहेत ना आपल्यासहित हे मातीतच वाढणार आहेत. त्याच्यामुळं ह्या मातीला जपणं खूप महत्त्वाचं वाटतं मला तरी. तर अशा प्रकारे आहे आपला डाळिंबाचा बाग. विषय थोडासा भरकटलेला आहे आपला, असो पण खूप महत्त्वाचा होता हा विषय सुद्धा. काय म्हणायचं आहे तुला? विषय महत्त्वाचा होता. बघ, डाळिंबाचा बाग आहे, पण जे काय कोणी हे व्हिडिओ ऐकतील त्यांनी नक्कीच त्याने विचार करायला लावणार हा व्हिडिओ असणार आहे. कारण आपण काय खातोय हे महत्त्वाचं आहे, आपण कसं राहतोय हे महत्त्वाचं नाही. आजकालची लाईफस्टाईल अशी झालेली आहे ना की लोकांना फक्त स्टँडर्ड खाणं, स्टँडर्ड राहणं ह्या गोष्टींकडे लोक वळत आहेत. की बाबा मी कसं फ्लॅटमध्ये राहील, माझ्या घरामध्ये हे नाही ते नाही ते नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतात. की माझ्याकडे कोणती कार असेल, माझ्याकडे किती लाखाचा फ्लॅट असेल, हे सगळ्या लाईफस्टाईलकडे लोक वळतात आहे. पण थोडंसं चांगलं खाण्याचा जर विचार आला ना तर ते त्यांना ते नको आहे. बघ, जगातली सर्वात मोठी श्रीमंती जर कुठली असेल तर तुमच्याकडे किती गाड्या आहे, किती बंगला आहे, किती सोनं आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल तर ते अजिबातच नाही आहे. तर ते अजिबात नाही. तर जगातली सर्वात मोठी श्रीमंती जर कोणती असेल तर संत म्हणतात ते बरं का, तर ते शरीर आहे. शरीर हीच आपली संपत्ती शरीर आहे. हीच तर आपली संपत्ती आहे. हां, आणि माऊली ज्ञानोबारायांची गोवी बाई मला आता सहज आठवली म्हणून सांगतो. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, संसार तुम्ही कानेना, आहार निद्रेसाठी जवळीचा माणूसपणा. म्हणजे हे शरीर जे आहे माऊली दुर्लभ म्हणतात ते. आणि बघ, जगामधले खूप अशा काही गोष्टी आहेत की दुर्लभ आहे. याच्यामध्ये सोनं सुद्धा दुर्लभ नाही आहे, याच्यामध्ये चांदी दुर्लभ नाही, याच्यामध्ये हिरे दुर्लभ नाही आहे. पण जगामधले सर्वात दुर्लभ जर गोष्टी कोणती असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आहे. आणि शरीर टिकवण्यासाठी आपण जैविकतेकडे वळणं ही सर्वात महत्त्वाची जमेची बाजू आहे असं मला तरी वाटतं. खरं आहे. तर असो, सांगायचा मुद्दा असा आहे का हा आपला डाळिंबाचा बाग आहे. बस झाड आहे ना तिथपर्यंत ते झूम करते. हा हां, ते किती एकरमध्ये? हा जवळजवळ 1.5 एकर प्लॉट आहे. अच्छा. आणि कोणतं डाळिंब हे? हे सेंद्रिय प्रकारचं डाळिंब. सेंद्रिय. अच्छा, सेंद्रिय डाळिंब हे लावलेलं आहे. तर आता हे याचं उत्पन्न कधी निघेल? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चालू होईल. तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला डाळिंब खायला भेटणार आहे फायनली. स्वतःचे डाळिंब म्हणजे 10 वर्षानंतर स्वतःचे डाळिंब, स्वतःच्या बागेतले डाळिंब खायला भेटणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पण जैविक. हां, इथून मागं आम्ही आरक्ता करायचो है ना, आरक्ता असायचे आमच्याकडे. आणि लग्नाच्या अगोदर आहे ना डाळिंबाचं उत्पन्न हे बऱ्यापैकी आम्ही करायचो. म्हणजे मी स्वतः पण करायची बरं का. म्हणजे स्प्रेइंग असेल, नळ्या इकडं ओढाओढी असेल जर हा मारत असेल तर मी नळ्या वगैरे म्हणजे घरच्यांसोबत वगैरे. आणि डाळिंब तोडायला सुद्धा ना खूप तरबेज होते मी. म्हणजे कोणता डाळिंब तोडायचा, ते सॉर्टिंग करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नंतर यांचं दुकानही होतं कृषी सेवा केंद्र, तर ते औषधं वगैरे देणं पण कस्टमरना, ते पण मी त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट होती. पण लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींपासून मी खूप दूर गेली. पण ओढ ती अजूनही मला आहे ह्या इकडंच ह्या सगळ्यांची. हां, ओढ गावाची जे म्हणतो ना, तुम्ही किती सिटीत जा, किती तुम्ही काहीही करा तिकडं, पण जी मज्जा इथं आहे ना ती नाही दुसरीकडं, मला तरी नाही वाटत. असो, खूप भारी वाटतंय सिरियसली. आणि हे बघा असा लुक आहे डाळिंबाचा. वावरामध्ये आल्यानंतर आपल्या जुन्या पिढ्या किती भविष्याचा विचार करायची हे सुद्धा मला आठवतं. बघ, ही जी जमीन दिसते ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली जमीन आहे आपली. ह्या जमिनीमध्ये सगळ्यात जादा कष्ट जर कोणी घेतले असेल तर आमच्या आजी आजोबांनी घेतले बरं का. आता आपण जर स्वतः झाड लावलं तर स्वतः त्याचं पीक खातो. पण आमच्या आजीना एक जांबाचं झाड इथं लावलं होतं आमच्या नातवांसाठी. तिला ती पेरू खायला भेटले की मला आठवत नाही, पण आज तिने लावलेल्या झाडाची पेरू आम्ही खातोय. तर तुला बघ त्या झाड आठवते असेल तर तुला तर झाड चला आम्ही झाड दाखवतो ते. म्हणजे आम्ही खूप जवळ यांचे एवढे होतो ना तेव्हापासून झाड मला आठवते. त्याच्या अगोदर त्यांनी कधी लावलेलं असेल मला माहीत नाही बरं का. तर हे बघा यांचे माती खेळायचं काम चाललेलं आहे खतरनाकवालं. तर एवढे असताना ना आम्ही एवढेच होतो. त्याच्या अगोदर त्यांनी झाडं लावलेली हे पेरूची, आणि आम्ही खूप पेरू पण खाल्लेली आहे. आणि त्यांची आठवण आजही आहे आमच्या सोबत. आजही आमचे हे पेरूचे झाडं आहेत तिकडे, हे बघा. आजही हे पेरूची झाडं काढलेली नाही आहेत. आणि 3 झाडं होती. तीनच आहे ना अजूनही.
हां हे झाड एक सुभाषितकार लिहितोय बरं का. छिन्न पिरोहती करू छिन्न पिते ते पुन्हा चंद्र इति इमृ संत 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 न ते उपदा. याचा अर्थ असा आहे की चंद्र हा हळूहळू 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 कणाकणाने वाढत जातो आणि मग पौर्णिमेला तो पूर्ण होतो. बरोबर. त्याचप्रमाणे झाड ज्या टायमाला कट केलं जातं ते पुन्हा वाढतं. तुला हे जे झाड दिसून राहिलेलं आहे ना, हे झाड आजी आजोबांनी लावलेलं आहे हे तुला दिसते, पण हे झाड वाळून जाऊन पुन्हा ते फुटतं आणि असं मला चांगलं आठवतंय का हे तेच झाड आहे, पण ते मूळ जे झाड आहे ते वाळून गेलं, पुन्हा त्याच्यापासून दुसरं तयार झालं आणि त्यांनी लावलेल्या झाडाचे फळ आजही आपण खातोय. हे झाड जवळजवळ माझ्या हिशोबाने लावून झाले असतील 30 ते 35 वर्ष. हो नक्कीच. अरे जास्त रे दादा, जास्त हो. कमी नाही. हो. हा जास्त झाले. माझ्या जन्माच्या अगोदर म्हणजे नक्की 40 वर्षाचं 40 वर्षाचं झाड बरोबर. 40-45 वर्षाचे झाड आहे. हो. पण हे वाटत नाही तुम्हाला नाही का 40-45 वर्षाचे झाड आहे. पण ह्या झाडाची खासियत अशी आहे की हे झाड पुन्हा जळालं पुन्हा उगलं अशा पद्धतीनं चिन्नोकी रोह तिथं म्हणजे ते जरी कट झालं तर ते पुन्हा उगलं आणि त्यांची कृपा आशीर्वाद मग त्यांनी तयार लावलेलं हे झाड त्याचे फळ आजही मी खातो. म्हणजे त्यांचा नातू होतो नाही का आजी आजोबांचा. आणि विशेष म्हणजे माझी मुलं सुद्धा खाते आणि मला सांगलं पाहिजे का तुझ्या मुली सुद्धा खाते. आहे बरोबर आहे. आठवणी खरं तर आमच्या ह्याच शेतामध्ये पुढे जे आहे ना तिथं आमचं घर होतं जुनं सेंटरला. आणि त्या घरामध्ये आमचं म्हणजे जवळपास 9-10 वर्ष आमचं बालपण गेलेलं आहे. विशेष म्हणजे लाईट नव्हती त्या हां घरात. आमच्या घरामध्ये लाईट नव्हती तेव्हा. म्हणजे जवळपास मी 8-9 वर्षाची असेल आणि हा 12-13 वर्षाचा असेल. तर आम्ही दिव्यावर अभ्यास करायचो तेव्हा. आणि आमच्या आजूबाजूला सगळ्यांकडे लाईटी होते, पण त्यावेळेला आमच्याकडे लाईट नव्हती बरं का. म्हणजे असं काही कौतुक नाही आहे त्याचं किंवा असं खूप हे नाही आहे, पण एक सांगते त्यावेळेला आमच्या घरामध्ये लाईट नव्हती. पण ते आणि आयुष्य सुद्धा खूप छान होतं. आणि ते घरही आजही हुबेहूब माझ्या डोळ्यासमोर आहे. मस्त शेणाने सारवलेलं, मातीने लिपलेलं वगैरे. आणि आजही आम्ही म्हणजे आम्ही त्या काळाच्या मानाने म्हणजे आम्ही लवकरच खरं तर बंगल्यात गेलो होतो. तर त्याला मूळ कारण असं आहे का भगवान श्रीकृष्ण म्हणते कर्मण्य देव आदिकी महाफलेषु कदाचन. तुम्ही फक्त कष्ट करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि मग फळाची अपेक्षा आम्ही आजही ठेवत नाही. आणि आम्ही त्या मानाने नशिबाने आम्ही ना खूप लवकर बंगल्यात राहायला गेलेलो. नाही आता त्याला बंगला म्हणता येणार नाही, त्याला आपण आजही घरच म्हणतो. हां आजही घरच आहे ते आमचं. पण एक सांगते मी, आणि ह्या ओढ्याला आहे ना आजही पावसाळ्यामध्ये ना भरभरून पाणी वाहतं. आता यांनी हे केलं आहे बघूयात, कदाचित इथून पाणी जाऊ शकेल साईडने. आता ते पावसाळा आल्यानंतरच समजेल. पण रस्ता खूप छान झाला आहे, मस्त वाटतं आहे रस्त्याला. हा जो रस्ता आहे हा खरं तर रस्त्याने हा ओढा या मी जी चालली ना ते ओढ्यातनं चालली. हा जो रस्ता आहे ना हा एक प्रकारचा ओढा होता बरं का. खरं तर याला आजही हा ओढाच आहे. आजही हा ओढाच आहे, पण आता काय झालंय त्या लोकांच्या मागणीनुसार म्हणजे हा एकदम खाली होता. आता सरकारने काय केलं त्याला थोडा भरावा दिला आणि आता सध्या तरी आम्हाला जाण्या येण्यासाठी सुलभ असा मार्ग शासनाने करून दिलेला आहे. कसले व्हिडिओ बनवू आणि कसले तयार करू मला हे समजत नाही, कारण की एवढे टॉपिक आहेत ना इकडे. म्हणजे तुम्हाला मी जाताना मी ना तुम्हाला काकडीचं एक दाखवते पीक घेतलेलं यांनी. आपलं परत मधपेटी आहे, तर मधपेटीचं ते कसं करतात ते पण मी तुम्हाला दाखवते. पण आता ॲक्च्युली काय झालं आहे ना माझ्याकडे टाईम खूप कमी आहे आणि टॉपिक खूप जास्त आहे. तर दाखवेल मी तुम्हाला एक करून आहे ना परत एकदा गावाला येऊन मी तुम्हाला हे करेल, कारण की आता माझ्याकडे टाईम खूप कमी आहे. मी गावाला लिमिटेड दिवसांसाठी आलेली आहे. तर कदाचित गावचा माझा हा शेवटचा पण व्हिडिओ असू शकेल, कारण की आता परत बॅक टू होम जाण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारे. तर टॉपिक खूप आहे इकडे दाखवायला, शेती दाखवायला खूप आहे, पण वेळेच्या कमतरतेमुळे फक्त आणि फक्त आता इथं पाकडीचं पीक घेतलेलं होतं. पहिले आपण आहे ना पेटी पाहूयात आणि त्याच्यानंतर शेडनेटमध्ये जाऊयात. म्हणजे सध्या तरी शेडनेटमध्ये काही नाही आहे, म्हणजे काकडीचं पीक संपलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते काय कसं असेल ते. इकडे कांदाची साठवण केलेली आहे. चिंचेचं झाडसुद्धा हे आमचं खूप जुनं आहे. त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर होतोय नळ्या वगैरे अटकायला.
वाव, इकडं लय भारी आहे रे दादा. मी इकडं बरेच दिवस झाले आलेलीच नव्हती. गाजर केलेले जनावरांसाठी. अच्छा, याच्यामध्ये गाजर आहे ना हे. आमच्या गोमातेला सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो. अच्छा, याच्यामध्ये गाजरं लावलेली आहेत. हे पेरूची झाडं आहेत. इथं मधपेटी आहे, पण इथं मासे आता लय उठलेले आहे. जर चावली एखादी हा, तर आपल्याला आपले तोंड सुजलेले असणार आहे. तोंड सुजलेले असणार आहे. हा, त्याच्यामुळं मध पेटीचा आम्ही दाखवायला आलो होतो, पण ऑलरेडी माशा ना खरंच उठलेल्या आहेत तिथे. मला जवळून जास्त दाखवता येणार नाहीये. झूम करून दाखव. ही इथं मध पेटी आहे. कोण आहे इथं उभं? हो नाही, ते सावली करेल. अच्छा, सावली गेलेली आहे. तर मी प्रयत्न करते जवळपास जाण्याचा थोडासा. जर चावली ना तर मग मला पाहू शकतो इथं मधमाशा उठलेल्या आहेत. उठलेल्या म्हणजे मधमाशांचं काय करता तुम्ही? हे परागीभवनासाठी याचा वापर केला जातो. हां परागीभवन हां बागा, फुलबागा, हा. फळबागे, हां इतर काही जर तर जास्त जवळ मी नाही दाखवू शकत. सो सॉरी, आय एम सो सॉरी. कारण की मला जर एखादी चावली तर मला कोणाला तोंड दाखवायचे याची नाही राहणार मी. तर असं आहे. पेरूचे पण खूप झाडं लावलेली आहे. त्या साईडला लिंबाची पण बरीचशी झाडं लावलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी फळ झाडं भरपूर आहेत. फक्त एकच झाड यांच्याच्याने होत नाही, ते म्हणजे आंब्याचं झाड. खूप ट्राय केलेत पण आंब्याचं झाड यांचं राहतच नाही आहे. तर ह्या शेडनेटमध्ये ना, म्हणजे व्हाईट शेडमध्ये यांनी ह्या वर्षी काय ना, की लास्ट टाईम मी तुम्हाला जेव्हा दाखवलं ना तेव्हा इथे काहीच नव्हतं, फक्त तयारी केलेली होती. लास्ट व्हिडिओमध्ये ज्यांनी पाहिले असतील त्यांना समजलं असेल की हे फक्त ना बेड तयार केलेले होते प्लॅस्टिकमध्ये त्यांनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, काकडीचं उत्पन्न घेतलेलं होतं. आता उत्पन्न घेऊन ती काकडी संपलीसुद्धा आहे आणि संपल्यानंतर मी गावाला आली आहे. तर आता त्यांनी हे सगळं तोडलं आहे. म्हणजे तोडलं मीन्स की बाबा हे सगळं आता वाळून गेलं आहे. आता म्हणजे बंद केलं, हे सगळं बंद झालं आहे काकड्या वगैरेचं उत्पन्न. 8 दिवसापूर्वीच त्यांनी सगळं बंद केलेलं आहे, कारण की मध्यंतरी त्यांना भाव पण भेटत नव्हता काकडीला. तर असं व्हाईट शेडमध्ये यांनी काकडीचं पीक घेतलेलं होतं आणि खूप काकडीचं उत्पन्न. म्हणजे असं आहे ना की रोजच्या रोज ते काढावं लागतं, कारण की एक दिवस जरी मिस झाला ना काकडी काढायला तर ती आपली नाही का, म्हणजे तोंडलीचं उत्पन्न असेल किंवा भोपळ्यासारखं उत्पन्न असेल ना, एका रात्रीतून नाही का जे फुगतं तसे काकडीचं उत्पन्न आहे. एक दिवस जरी लेट झाला ना काढायला, ती काकडी अशी लगेच मोठी व्हायला लागते. तर याला टायमिंग खूप महत्त्वाचा आहे काकडीच्या पिकासाठी किंवा भोपळा वगैरे असेल ह्या गोष्टींसाठी. तर काकडी पण खूप निघाली. पण आता यांना भाव किती भेटला आहे मला पण नाही माहिती. ॲक्च्युली दादा आता गेला आहे त्याच्या कामासाठी आणि अंधार पण खूप होत चालला आहे. म्हटलं की चला आता एवढं शेडनेट दाखवूयात यांच्या तुमच्यासाठी. तर हे सगळं आहे. पीक ऑलरेडी त्यांचं घेऊन झालेलं आहे. आता नेक्स्ट पीक काय असेल त्यांचं आता आपल्याला माहीत नाही. तर मी परत आल्यानंतर तुम्हाला इकडचे व्हिडिओज दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता सध्या तरी असं आहे, उत्पन्न वगैरे पीक वगैरे घेऊन झालेलं आहे त्यांचं ऑलरेडी. सो गावाकडे आल्यानंतर आहे ना खरंच खूप फ्रेश वाटतं मला तरी. आणि तुम्ही माझ्या आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की मी जेव्हा तिकडे असते तेव्हा माझा आवाज आणि इकडचा आवाज एकदम उठलेला आवाज आहे. म्हणजे कोणाचा दबाव नाही, कोणाचं काही नाही, एकदम नाही का आपलेपण जे म्हणतो ना आपण गावाकडे आल्यानंतर ते तसं असतं. तर असं आहे गावाकडे आल्यानंतर. आजच्या पुरतं एवढंच. तर पाहत राहा आपले नवीन व्लॉग. बरं, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच येईल. तोपर्यंत बाय.